पैसे वाटप होत असल्याचा आरोप करत शिवसेना आमदार निलेश राणे यांनी काल भाजप कार्यकर्त्यांच्या घरी धाड टाकली आणि यावरून शिवसेना युबीटीचे नेते वैभव नाईकांनी निलेश राणेंवर गंभीर आरोप केलेत। याच लोकांनी निलेश राणेंसाठी सुद्धा पैसे वाटप केल्याचं म्हटलेलं होतं। त्यामुळे पैसे कोणाकडे येतील हे त्यांना माहिती असल्याचं नाईक यांनी म्हटलंय, तर आशिष शेलार यांनी पैसे वाटल्याचं खोटं असल्याचं म्हटलंय। त्यांनी या बॅगला हात लावलेला। भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते विजय केंद्रेकर हे कालच्या लोकसभा निवडणुकीमध्ये नारायण राणेंचे मालवण शहरातले प्रचार प्रमुख होते आणि विधानसभा निवडणुकीमध्ये निलेश राणेंचे ते प्रचार प्रमुख होते आणि त्यामुळे विजय केंद्रेकर यांच्या मार्फतच कालच्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पैशाचा वापर सुरू झाला होता, वाटप सुरू झालं होतं आणि याच निलेश राणेंच्यासाठी त्यांनी सुद्धा वाटप केलं होतं आणि त्यामुळे त्यांना माहिती होतं की भारतीय जनता पार्टीचे पैसे कोणाकडे येणार आहे आणि भारतीय जनता पार्टीचे पैसे दरवेळेप्रमाणे आलेत, हे थोडे पैसे पकडलेत, परंतु निवडणुकीमध्ये आज सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 5-5, 10-10 हजार रुपये मतदानाला एका मताला पैसे वाटप होत आहे। यात शिंदेसेना सुद्धा कमी नाही आहे, ते त्याच्यापेक्षा जास्त करत आहेत आणि त्यामुळे ह्या प्रकाराबद्दल निवडणूक आयोग कुठलीही भूमिका यापुढच्या याआधी घेतली नाही, कारण त्यांनी लाखो लोकांना पैसे असे वाटलेले आहेत। भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आहेत, त्याच्या घरात त्यांनी फेसबुक लाईव्ह केलं आणि त्याच्यात घरी पैसे सापडल्याचं त्यांनी फेसबुक लाईव्ह मध्ये पाहायला मिळते आपल्याला। तद्दन खोटा आहे, असत्य आहे, तद्दन खोटा आहे, असत्य आहे, तद्दन खोटा आहे, असत्य आहे। आणि या संदर्भात काय नेमक्या सगळ्या कोकणामध्ये या घडामोडी घडलेल्या आहेत आपण जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी उमेश परब आपल्याबरोबर थेट जोडले गेलेत। उमेश, सत्ताधाऱ्यांमधल्याच दोन महत्त्वाच्या पक्षातल्या प्रमुख नेत्यांमध्ये हा संघर्ष चालू आहे, पुढच्या काळामध्ये हा संघर्ष आणखी वाढणार हे सगळे संकेत दिसतात। या घटनेनंतर भाजपमध्ये जी आहे ती संतापाची लाट पाहायला मिळते। भाजपकडनं हा जो आहे पैसे वाटपाचा आरोप जो आहे तो पेटवण्यात आलेला आहे। भाजपचे जिल्हाध्यक्ष आहेत प्रभाकर सावंत यांनी सांगितलं की हा रडीचा डाव आहे आणि विनय केनवडेकर हे व्यावसायिक आहेत आणि त्यामुळे ती रक्कम त्यांची असावी असा देखील कयास जो आहे तो प्रभाकर सावंत यांनी वर्तवलेला आहे। त्याचबरोबर रवींद्र चव्हाण जे आहेत त्यांनी तर थेट निलेश राणे यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे आणि त्यामुळे ते अशा प्रकारचा आरोप करतात असं देखील त्यांना प्रत्युत्तर दिलंय। मात्र आपण जर पाहिलं असेल तर मालवण नगरपंचायत निवडणुकीमध्ये भाजप असेल किंवा शिंदेची शिवसेना असेल आमने सामने लढतात, हे आरोप प्रत्यारोप जे आहेत ते मोठ्या प्रमाणात सुरू आहेत आणि यामध्येच जर आपण पाहिलं तर भाजपने पूर्णतः ती रक्कम आपली नसल्याचं सांगत निलेश राणेंचे आरोप जे आहेत ते फेटाळलेले आहेत एकीकडे, तर दुसरीकडे निलेश राणे यांनी आता मी माझं काम केलेलं आहे, पुढचं जे काम आहे ते पोलीस करतील, मी जे दाखवलेलं आहे ते सत्य आहे की असत्य आहे हे पोलिसांनी तपासावं अशी देखील या ठिकाणी निलेश राणे जे आहेत ते मागणी करतायत। एकूणच या ठिकाणी भाजप आणि शिंदेची शिवसेना यामध्ये वाद सुरू असताना वैभव नाईक यांनी सुद्धा त्या वादामध्ये उडी घेतली आणि वैभव नाईक यांनी असं सांगितलंय की हे जे विजय केनवडेकर आहेत किंवा बंड्या सावंत असतील हे त्यावेळी निलेश राणेंचे प्रचार प्रमुख होते, मग त्यामुळे हे पैसे कुठून वाटले जातील, कोणाकडे येतील याची माहिती निलेश राणेंना होती असं देखील सांगून वैभव नाईक यांनी मोठा गौप्यस्फोट केलेला आहे। शेताच धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी उमेश। वेळोवेळी चर्चा करूया, माहिती जाणून घेतलं, तुर्तास धन्यवाद।